राज्यावर दुष्काळाचं सावट आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठलेला आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सर्वसामान्य जनतेला मैलोनमैल भटकंती करावी लागते। मराठवाडा आणि विदर्भातील पाण्याची समस्या गंभीर आहे। सध्या राज्यामध्ये 3450 टँकरना पाणी पुरवठा केला जातोय। यामध्ये सर्वाधिक टँकरची संख्या मराठवाड्यात आहे। आपण पाहतोय राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाणीबाणी निर्माण झालेली आहे। तर कुठल्या विभागात किती टँकर्सची संख्या आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोकणामध्ये 149, नाशिकमध्ये 776, पुण्यामध्ये 714, संभाजीनगरमध्ये 1728, अमरावतीमध्ये 81, नागपूरमध्ये 7। दरम्यान राज्यातील पाणी टंचाईवरून शरद पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। राज्यामध्ये 73% भागात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे असं पवारांनी म्हटलंय। त्यामुळे पीक कर्जाचं पुनर्गठन करून कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे। तर सरकार पूर्ण गांभीर्यानं दुष्काळ आणि पाणी टंचाईकडे लक्ष देत आहे। दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही असं म्हणत फडणवीसांनी पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। त्याच्यामध्ये पीक कर्जाचं फुले सांगायचं, पीक कर्जाचं फुले वेतन, काही ठिकाणी कर्ज वसुली स्थगिती, या दोन गोष्टीची मागणी आहे। शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, पण विमा कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी त्याला काय करण्याची भूमिका आहे। तर केंद्र सरकारची म्हणून सुद्धा या इन्शुरन्स कंपनीला डायरेक्शन द्यायची गरज आहे। अजूनही पुढचे साधारणपणे महिनाभर आपल्याला या गोष्टी चालवाव्या लागणार आहेत। त्या दृष्टीनं टंचाईच्या बैठका असतील, टंचाईच्या संदर्भातलं प्लॅनिंग असेल, हे सगळं केलं आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या काल या संदर्भातली बैठक घेतलेली आहे। त्यामुळे पूर्ण गंभीरतेनं सरकार याच्याकडे लक्ष देत आहे। दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं मला असं वाटतं पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला तरी ते शोभत नाही।